सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात आपण सर्वजण? मजेतच असताल. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे, संक्रांती स्पेशल आपण आपल्या सारिका परिपूर्ण किचनवरती विविध अशी चिक्कीची रेसिपी आपण दाखवत आहोत. तर संक्रांती स्पेशलमधली आजची जी आपली चिक्कीची रेसिपी जी आहे ती चौथी रेसिपी आहे. ती म्हणजे तीळ आणि शेंगदाणा मिक्स अशी मस्त क्रंची अशी चिक्की. तर ही चिक्की बनवण्यासही खूप सोपी आहे, खाण्यास तर खूप टेस्टीच आहे. साहित्य बघूयात. या इथे आपण घेतलेलं आहे भाजलेले तीळ साधारण 1 वाटी, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ. सर्वप्रथम शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याला वाटून घेणार आहोत. तर आता आपण या इथे बघा तुम्ही अशा प्रकारे मिक्सरमधून शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. सर्वप्रथम आपण पाक तयार करणार आहोत. आता या इथे मी साधारणतः 2 चमचे इतपत पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्याने गूळ लगेचच मेल्ट होतो आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. गॅसची फ्लेम जर तुम्ही थोडीसुद्धा हाय करता तर गूळ जो पाक आहे तो करपण्याची शक्यता असते. आता या इथे आपण पाक चेक करूयात. पाण्यामध्ये मी थोडंसं पाक टाकलेलं आहे. अजूनही आपला पाक बनलेला नाही आहे. पुन्हा मी 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित पाकाला जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपण चेक करूयात. मी या इथे पाकाचे 2-3 ड्रॉप्स टाकलेले आहेत. या इथे तुम्ही बघू शकता जेव्हा पाण्यामध्ये आपण पाक टाकल्यानंतरने जेव्हा तो अशा प्रकारे पूर्ण अखंड गोळा बनतो, तेव्हा समजायचं की आपल्याला चिक्की बनवण्यासाठी जो पाक हवा आहे तो व्यवस्थित बनलेला आहे. तेव्हा तुम्ही त्यामध्ये टाका शेंगदाणे. शेंगदाणे जे आपण वाटून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये टाकूयात आपण 1 वाटी तीळ. आता पाकामध्ये हे दोन्हीही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवणार आहोत आपण. दोन्ही जिन्नस पाकामध्ये छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनी साधारणतः एक 3 ते 4 चमचे मी अखंड शेंगदाणे साईडला ठेवले होते. या इथे तुम्ही बघू शकता. आता आपण हे शेंगदाणे यामध्ये टाकूयात. अखंड शेंगदाणे टाकल्याने काय होणार आहे, चिक्कीसुद्धा खूप छान दिसते आणि खातानासुद्धा ती छान अशी टेस्टी, दाताखाली अखंड शेंगदाणे येतात तर छान टेस्ट येते. आता आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. तूप टाकल्याने चिक्कीला छान मस्त अशी चकाकी येते, त्यामुळे तूप टाका तुम्ही. आता आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित अशा प्रकारे. मिश्रण झालेलं आहे तयार. आपण गॅस बंद करून कढई खाली ठेवलेली आहे. या इथे आपण पाट आणि लाटणं दोन्हीलाही छान व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. हलकंसं मिश्रण गरम असतानाच या पाटावरती आपण पूर्ण मिश्रण टाकणार आहोत. मिश्रण थंड होण्याची वाट बिलकुल नाही बघायची. गरम असतानाच आपण या इथे टाकणार आहोत. त्यामुळे आपण लाटण्याचा वापर करतो आहे, जेणेकरून हाताला भाजणार नाही. सर्वत्र अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण लाटण्याने मिश्रण सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्यानेही तुम्ही कट करू शकता. मिश्रण हे गरम असतानाच तुम्ही वड्या पाडायच्या आहेत. जर एकदा मिश्रण थंड झालं तर त्याच्या वड्या पडणार नाहीत. त्यामुळे हलकं गरम असतानाच तुम्ही सुरुवातीलाच त्याच्या वड्या पाडा. तर अशा प्रकारे मी स्क्वेअर आकार देऊन याच्या वड्या ज्या आहेत त्या पूर्ण तयार केल्या आहेत. 15 मिनटासाठी आपण चिक्की सेट होण्यासाठी ठेवलेली होती. आता या इथे 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपली चिक्की जी आहे ती व्यवस्थित अशी निघत आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. जेव्हा ती थंड होत जाते ती आणखीन क्रंची अशी होत जाते. तर या इथे आपण पूर्ण चिक्की जी आहे ती काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळी चिक्की जी आहे ती मस्त अशी आपली तयार झालेली इझिली निघते. तर एका प्लेटमध्ये साईडला मी ही पूर्ण चिक्की जी आहे ती या इथे ठेवून तुम्हाला दाखवते. तर तयार झाली आपली मस्त अशी शेंगदाणा तिळाची मिक्स चिक्की. खूप क्रंची अशी ही चिक्की बनते मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ह्या मकर संक्रांतीला ही तीळ आणि शेंगदाणा मिक्स चिक्की बनवा आणि कशी बनली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. त्याचप्रमाणे रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.